हॅलो स्टुडंट्स, अगोदरच्या लेक्चरला आपण प्रोडक्शन फंक्शन त्यामध्ये प्रोडक्शन नियोजन, त्याबरोबर नियंत्रण, त्याचबरोबर आपण उत्पादन नियंत्रणाची तंत्रे बघतो. त्यामध्ये आपण मार्गनिर्धारण ऑलरेडी बघितलंय आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत शेड्यूलिंग, कार्यवेळापत्रक. ओके, सो कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. कार्यवेळापत्रकामध्ये तुम्हाला काय सांगितलं? कार्यवेळापत्रकामध्ये उत्पादन मार्गनिर्धारणानंतर उत्पादन कार्यातील विविध क्रियांचा क्रम व मार्ग निश्चित केला जात असतो. ओके, लक्षात घ्या, MCQ साठी उत्पादन मार्गनिर्धारणाअंतर्गत उत्पादन कार्यातील विविध क्रियांचा क्रम व मार्ग निश्चित केला जातो. ओके, मार्गनिर्धारणानंतर कार्यवेळापत्रक तयार केलं जात असतं. ओके, मार्गनिर्धारणानंतर कार्यवेळापत्रक हे तयार केलं जात असतं आणि कार्यवेळापत्रकामध्ये उत्पादन कार्यप्रारंभ केव्हा होणार व उत्पादन कार्य समाप्ती केव्हा होणार हे ठरवले जात असते. लक्षात घ्या, निर्धारणानंतर कार्यवेळापत्रक हे तयार केलं जात असतं आणि कार्यवेळापत्रकामध्ये उत्पादनाची सुरुवात कधी होणार, उत्पादनाचा शेवट कधी होणार हे ठरवलं जात असतं, अंदाज लावला जात असतो. याचबरोबर उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक क्रिया केव्हा सुरू होणार व केव्हा संपणार हेही त्यामध्ये निश्चित केलं जात असतं. त्याचबरोबर कार्यवेळापत्रकामुळे संपूर्ण उत्पादन प्रक्रियेसाठी तसेच प्रत्येक क्रियेसाठी किती कालावधी लागणार हेही समजून घेता येतं, समजून सांगितलेलं असतं किंवा त्यामध्ये निश्चित केलं जात असतं. ओके, लक्षात घ्या, कार्यवेळापत्रकामध्ये काय केलं जातं ते. कार्यवेळापत्रकामध्ये उत्पादन वेळेचे नियोजन केलेले असते. लक्षात ठेवा, MCQ साठी कार्यवेळापत्रकामध्ये उत्पादन वेळेचे नियोजन केलेले असते. यामुळे उत्पादन वेळेवर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक असते. यामुळे उत्पादन वेळेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतं, कारण तेवढ्याच वेळेमध्ये तेवढं उत्पादन निर्माण होणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, कार्यवेळापत्रकामुळे उत्पादन कार्यवेळेचा कमाल उपयोग करणे, कार्यवेळापत्रकामध्ये उत्पादन वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करणे व वेळेचा अपव्यय टाळणे. ओके, जी वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करणे आणि त्याचा वेळ घालवू नये, म्हणजे अपव्यय टाळणे. त्या वेळेचा कमी वेळेत उत्पादन कार्य पूर्ण करणे, कमी वेळेमध्ये उत्पादनाचे कार्य पूर्ण करणे व इत्यादी उद्देश सफल होणे हे महत्त्वाचे असते. कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये उत्पादन कार्य पूर्ण करणे हा मेन उद्देश कार्यवेळापत्रकाचा असू शकतो. ओके, कार्यवेळापत्रकामुळे ग्राहकांच्या आदेशाची पूर्तता ही वेळेत करता येते. ओके, कार्यवेळापत्रकामुळे ग्राहकांचे जे आदेश असतील, ग्राहकांचे जे डिमांड्स असतील त्या योग्य त्या वेळेमध्ये पूर्ण करता येतात. ओके, कार्यप्रवाहास योग्य गती प्राप्त होते. कार्यप्रवाह जो कंटिन्यू चालणार असतो अखंडितपणे तो योग्य गतीने चालतो कार्यवेळापत्रकामुळे. ओके, तसेच विविध विभाग त्यांची कार्ये यामध्ये अचूक समन्वय साधला जातो. अतिशय महत्त्वाचं आहे. विविध जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात व्यवसायामध्ये काम करणारे त्यांच्यामध्ये समन्वय साधला जातो कार्यवेळापत्रकामुळे. ओके, कार्यवेळापत्रकाचे मुख्य ध्येय श्रम तासांचा व यंत्र तासांचा महत्तम पर्याय उपयोग करणे, श्रमाचे तसेच यंत्राचे निरर्थक तास स्पष्ट करणे. ओके, बघा, कार्यवेळापत्रकाचा महत्त्वाचा उद्देश किंवा महत्त्वाचं ध्येय काय असतं की श्रमाचे जे तास असतात कर्मचाऱ्यांचे आणि यंत्राचे जे तास असतात मशिनरीचे, यंत्राचे, त्याचा महत्तम उपयोग करून घेणं. ओके, ज्या तासामध्ये कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांच्या त्या तासांचा हवे तेवढा महत्तम पुरेपूर
किंवा उपयोग करून घ्यायचा आपल्या व्यवसायासाठी. ओके. आणि त्यामधून जो काही वेळ निरर्थक जातो त्याला आयडियल टाइम म्हणजे तो निरर्थक असणारा वेळ, निरर्थक जाणारे तास जे असतील ते स्पष्ट करणे. हे मुख्य ध्येय असतं कार्य वेळापत्रकाचं. ओके, लक्षात ठेवा कार्य वेळापत्रकाचं मुख्य ध्येय कोणतं असतं. MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. श्रम तासांचा व यंत्र तासांचा महत्तम पर्याप्त उपयोग करून घेणे. ओके. त्याचबरोबर उत्पादन कार्य वेळापत्रकामुळे उत्पादन कार्य केव्हा सुरू होणार, कोणकोणत्या अवस्थेत केव्हा पोहोचणार व तेथे प्रक्रिया होण्यास किती वेळ लागणार आणि अंतिम वस्तू केव्हा पूर्ण तयार होणार हे समजलं जातं, म्हणजे शेड्यूल बनवलं जातं. ओके. कार्य वेळापत्रकामुळे काय होतं, उत्पादन कार्य कधी सुरू होणार, कोणत्या अवस्थेत कधी पोहोचणार, त्याचबरोबर तिथं कोणती प्रक्रिया होणार आणि त्या प्रक्रियेला किती वेळ लागणार आणि ती सगळी प्रक्रिया होऊन अंतिम वस्तू कधी तयार होणार हे कार्य वेळापत्रकामध्ये ठरवलं जात असतं, निश्चित केलं जात असतं, समजत असतं. ओके. आता कार्य वेळापत्रक म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. ओके, अतिशय सोपं आहे. त्याचबरोबर आता कार्य वेळापत्रकाच्या व्याख्या आपल्याला दिल्या. ओके, 2 व्याख्या आहेत तुम्हाला. पहिली व्याख्या आहे जेम्स लुंडी यांची. ओके, अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी त्यांनी काय व्याख्या केली आहे, एखादे कार्य प्रारंभ करण्यापूर्वी ते कार्य पूर्ण होईपर्यंत ज्या निरनिराळ्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया पूर्ण करण्याकरिता लागणारा वेळ ठरविणे म्हणजे कार्य वेळापत्रक होय. अतिशय सोपी व्याख्या आहे. काय सांगितलंय, एखादं कार्य प्रारंभ करण्यापूर्वी ते कार्य होईपर्यंत पूर्ण ज्या निरनिराळ्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया पूर्ण करण्याकरिता लागणारा वेळ ठरवणं म्हणजे कार्य वेळापत्रक होय. किती सोपं सांगितले तुम्हाला. एखादी क्रिया प्रारंभ होण्यापासून ती क्रिया पूर्ण होईपर्यंत ज्या निरनिराळ्या वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागत असतात त्या क्रिया पूर्ण करण्याकरिता जो वेळ लागणारा असतो तो वेळ ठरविणे म्हणजे कार्य वेळापत्रक होय. ओके. देन दुसरी व्याख्या आहे अकॉर्डिंग टू स्प्रिंगल व लॅन्सबर्ग. म्हणजे स्प्रिंगल व लॅन्सबर्ग यांच्या मते उत्पादन कार्य किती प्रमाणात करायचे आणि त्या कार्यातील प्रत्येक घटक केव्हा आणि कोणत्या क्रमाने सुरू होईल याची वेळ ठरवणे म्हणजे कार्य वेळापत्रक होय. यांनी सुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये व्याख्या केली आहे, ती म्हणजे उत्पादन कार्य किती प्रमाणात करायचं आणि त्या कार्यातील प्रत्येक घटक केव्हा आणि कोणत्या क्रमाने सुरू होणार याची वेळ ठरवणं म्हणजे कार्य वेळापत्रक होय. आता वरील या 2 व्याख्यांवरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येईल की कार्य वेळापत्रकामध्ये निश्चित केलेल्या क्रमानुसार प्रत्येक कार्य कोणत्या गतीने पूर्ण होईल हे ठरवलं जातं कार्य वेळापत्रकामध्ये. लक्षात ठेवा MCQ साठी कार्य वेळापत्रकामध्ये निश्चित केलेल्या क्रमानुसार प्रत्येक कार्य कोणत्या गतीने पूर्ण होईल हे ठरवलं जातं कार्य वेळापत्रकामध्ये. ओके. आणि सेकंड, विविध यंत्रांना कोणते कार्य कोणत्या वेळी पुरवण्यात येईल. विविध यंत्रांना कोणते कार्य कोणत्या वेळी पुरवण्यात येईल हे स्पष्ट केलेले असते कार्य वेळापत्रकांमध्ये. ओके. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक क्रियेचा वेळ निश्चिती केली जाते कार्य वेळापत्रकामध्ये. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत कार्य वेळापत्रकाचे उद्देश. आपण आता पाहिलं कार्य वेळापत्रक म्हणजे काय, त्याचबरोबर कार्य वेळापत्रकाच्या व्याख्या, एखादं कार्य प्रारंभ होण्यापूर्वी आणि ते कार्य पूर्ण होईपर्यंत ज्या वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात त्या क्रिया पूर्ण करण्याकरता लागणारा वेळ ठरवणं म्हणजे कार्य वेळापत्रक होय. ओके. then दुसरी व्याख्या आहे उत्पादन कार्य किती प्रमाणात करायचं आणि त्या कार्यातील प्रत्येक क्रिया केव्हा आणि कोणत्या क्रमाने सुरू होणार याची वेळ ठरवणं म्हणजे कार्य वेळापत्रक होय. किती सोपं आहे. त्यानंतर कार्य वेळापत्रकाचे उद्देश, ऑब्जेक्टिव्ह ऑफ शेड्यूलिंग. ओके. त्यामध्ये तुम्हाला
वेळापत्रकाचे उद्देश कोणते असू शकतात? तर पहिलं उद्देश आहे कार्य वेळापत्रकाचं, एका लाईन मध्ये उद्देश आहेत ते सुद्धा. त्यामध्ये तुम्हाला कार्य वेळापत्रकामुळे उत्पादन कार्यातील प्रत्येक प्रक्रियेसाठी किती वेळ लागणार हे समजते, जे की महत्वाचं आहे. ओके, उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक प्रक्रिया कार्य करत असतात, त्या प्रक्रियेला किती वेळ लागणार हे समजणं अतिशय महत्वाचं असतं. त्यासाठी कार्य वेळापत्रक तयार केलं जातं. असं कार्य वेळापत्रकाचा मुख्य उद्देश आहे उत्पादन कार्यातील प्रत्येक प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल हे समजवणं किंवा हे ठरवणं, हे निश्चित करणं. ओके, त्याचबरोबर दुसरी व्याख्या आहे संपूर्ण उत्पादन कार्य व वस्तू निर्मितीसाठी किती वेळ लागेल हे समजणे. संपूर्ण उत्पादन कार्य व वस्तू निर्मितीसाठी किती वेळ लागेल हे समजते कार्य वेळापत्रकामुळे. त्याचबरोबर कार्य वेळापत्रकामुळे वस्तू निर्मितीची प्रमाण वेळ निश्चित करता येते. लक्षात घ्या, कार्य वेळापत्रकामुळे वस्तू निर्मितीची प्रमाण वेळ निश्चित करता येते. ओके, त्यानंतर कार्य वेळापत्रकामुळे उत्पादन कार्यावर व कामगारांवर नियंत्रण ठेवता येतं. ओके, जे की महत्वाचं असतं. कार्य वेळापत्रकाचा दुसरा उद्देश काय असेल? मुख्य उत्पादन कार्यावर व कामगारांवर नियंत्रण ठेवता येतं. त्यानंतर पाचवा उद्देश आहे उत्पादन साधन सामग्रीचा व यंत्रांचा अधिक कार्यक्षमतेने उपयोग करून घेता येतो. कार्यपत्रकामुळे उत्पादन साधन सामग्रीचा व यंत्रांचा अधिक कार्यक्षमतेने उपयोग करून घेता येतो. सहावा उद्देश आहे उत्पादनाच्या सर्व क्रिया व उपक्रिया सुरक्षितपणे व अडथळ्याविना पार पाडणे. बघा, कार्य वेळापत्रकाचं सहावा उद्देश उत्पादनाच्या सर्व क्रिया व उपक्रिया सुरक्षितपणे व अडथळ्याविना, ज्या काही क्रिया उपक्रिया असतील उत्पादनाच्या त्या सुरक्षितपणे आणि विदाउट अडथळा पार पाडणं हे कार्य वेळापत्रकाचा उद्देश असतो. ओके, आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं कार्य वेळापत्रकाचं, त्याचे डेफिनेशन्स बघितल्या, त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघितले. आता आपण बघणार आहोत काइंड्स ऑफ शेड्यूलिंग. कार्य वेळापत्रकाचे प्रकार काय किंवा टाइप्स ऑफ म्हणू शकतो आपण. ओके, सो कार्य वेळापत्रकाचे प्रकार मला 6 प्रकार दिलेत, ते वन बाय वन आपण बघूयात. आता पहिला आहे सर्वसाधारण वेळापत्रक, त्यानंतर आहे क्रिया किंवा उत्पादन वेळापत्रक, त्यानंतर आहे सूक्ष्म क्रिया वेळापत्रक, त्यानंतर आदेश वेळापत्रक, त्यानंतर यंत्र वेळापत्रक आणि त्यानंतर आणीबाणी मार्ग वेळापत्रक. पहिला आहे सर्वसाधारण वेळापत्रक. त्यामध्ये तुम्हाला सांगितले वस्तू उत्पादित होण्यासाठी, ओके, वस्तू ही उत्पादित होण्यासाठी लागणारा वेळ, तसेच कार्य प्रारंभ दिनांक व कार्य समाप्ती दिनांक सर्वसाधारण वेळापत्रकामध्ये निश्चित केलेला असतो. या वेळापत्रकामुळे योग्य वेळेत उत्पादन कार्य करणे शक्य होते. या वेळापत्रकामुळे हातातील आदेश पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे समजत असतं. यामुळे नवीन आदेशांची स्वीकृती किती कालानंतर करायची हा निर्णय घेता येतो. लक्षात घ्या, सर्वसाधारण वेळापत्रकामध्ये वस्तू उत्पादित होण्यासाठी लागणारा वेळ, तसेच कार्यप्रारंभ दिनांक आणि कार्यसमाप्तीचे दिनांक ही सर्वसाधारण वेळापत्रकामध्ये निश्चित केले जात असतं. त्याचबरोबर वस्तू उत्पादित होण्यासाठी किती वेळ लागणार आहे आणि वस्तूची उत्पादनाची सुरुवात कधी होणार आहे आणि त्याची समाप्ती कधी होणार आहे ह्याची कार्य वेळापत्रकामध्ये निश्चिती केलेली असते. त्याबरोबर या वेळापत्रकामुळे योग्य वेळेत उत्पादन कार्य करणे शक्य होत असतं. ओके, त्याचबरोबर या वेळापत्रकामुळे हातामधील जे आदेश आहेत ते पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल
हे समजतं. त्याचबरोबर नवीन आदेशांची स्वीकृती किती कालावधीनंतर, किती काळानंतर नवीन आदेशांची स्वीकृती जी होणार आहे ती किती कालावधीनंतर करायची याचा निर्णय घेता येतो. इस्टिमेटेड अंदाज हा त्या कार्यवेळापत्रकामध्ये लावला जात असतो. ओके, 2 नंबरची तुमचा टाईप आहे, प्रकार आहे ऑपरेशन और प्रोडक्शन शेड्यूलिंग, म्हणजेच क्रिया किंवा उत्पादन वेळापत्रक. यामध्ये काय सांगितलं, अंतिम वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक सुट्टा भाग तयार करण्यासाठी लागणारा वेळ निश्चिती म्हणजे क्रिया वेळापत्रक होय. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं बरं. सॉरी, अंतिम वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक सुट्टा भाग, ओके, अंतिम वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक सुट्टा भाग अंतिम वस्तू तयार करायची आहे त्यासाठी लागणारा प्रत्येक सुट्टा भाग तयार करण्यासाठी लागणारा वेळ निश्चिती क्रिया वेळापत्रकामध्ये केली जात असते. यामध्ये सुट्ट्या भागांची निर्मिती, प्रारंभीची वेळ, समाप्तीची वेळ नमूद केली जात असते. ओके, या वेळापत्रकामुळे सर्व सुट्ट्या भागांची निर्मिती योग्य वेळेत करणे व त्यांना जुळणीसाठी योग्य वेळी एकत्र आणणे शक्य होत असते. ओके, लक्षात घ्या, अंतिम वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असणारा प्रत्येक सुट्टा भाग तयार करण्यासाठी किती वेळ लागतो हे निश्चिती क्रिया वेळापत्रकामध्ये केली जात असते. त्याचबरोबर जे काही सुट्ट्या भागाची निर्मिती केली जाणार आहे मग त्याची प्रारंभीची वेळ, त्याची समाप्तीची वेळ यामध्ये निश्चित केली जात असते, नमूद केली जात असते. त्याचबरोबर या वेळापत्रकामुळे सर्व सुट्ट्या भागांची निर्मिती योग्य वेळेत करणे, त्यांची जुळणी योग्य वेळी करणे, एकत्र आणणे हे शक्य होत असते. त्यानंतर आहे सूक्ष्म क्रिया वेळापत्रक, डिटेल्ड ऑपरेशन शेड्यूलिंग. त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, प्रत्येक सुट्टा भाग तयार करण्यासाठी व त्यावर कराव्या लागणाऱ्या प्रत्येक क्रिया उपक्रियेचा वेळ सूक्ष्म क्रिया वेळापत्रका अंतर्गत निश्चित केला जातो. या वेळापत्रकामध्ये अशी प्रत्येक क्रिया उपक्रिया कोणत्या यंत्राच्या सहाय्याने पूर्ण करायची हे सुद्धा नमूद केलेले असते. ओके, काय सांगितले तिसऱ्या पॉइंटमध्ये, प्रत्येक सुट्टा भाग तयार करण्यासाठी व त्यावर कराव्या लागणाऱ्या प्रत्येक क्रिया उपक्रियेचा वेळ हा सूक्ष्म क्रिया वेळापत्रका अंतर्गत निश्चित केला जात असतो. प्रत्येक सुट्टा भाग तयार करण्यासाठी काय वेळ लागणार आहे, त्याच्या ज्या क्रिया उपक्रिया असतील, सुरुवात कधी होणार आहे, शेवट कधी होणार आहे, याचा पूर्ण वेळ सूक्ष्म क्रिया वेळापत्रका अंतर्गत निश्चित केले जात असते. आणि या वेळापत्रकामध्ये अशी प्रत्येक क्रिया उपक्रिया कोणत्या यंत्राच्या सहाय्याने पूर्ण करायची आहे हे सुद्धा निश्चित केलं जात असतं, नमूद केलं जात असतं. ओके, लक्षात ठेवा MCQ साठी हे. त्यानंतरच आहे आदेश वेळापत्रक, ऑर्डर शेड्यूलिंग. आदेश वेळापत्रकामध्ये कृत्यक उत्पादन, जॉब प्रोडक्शन, कृत्यक उत्पादन पद्धतीमध्ये आदेश वेळापत्रक तयार केले जात असतं. तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता की जॉब प्रोडक्शन मध्ये आदेश वेळापत्रक तयार केलं जात असतं. MCQ साठी लक्षात ठेवा, कृत्यक उत्पादन पद्धतीमध्ये आदेश वेळापत्रक तयार केले जाते. ग्राहकांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे प्रत्यक्ष वस्तू तयार करण्यासाठी किती वेळ लागेल हे या वेळापत्रकात स्पष्ट केलं जात असतं. लक्षात ठेवा, आदेश वेळापत्रकामध्ये स्पष्ट काय केलं जात असतं MCQ साठी, ग्राहकांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे प्रत्यक्ष वस्तू तयार करण्यासाठी किती वेळ लागतो हे आदेश वेळापत्रकामध्ये निश्चित केलं जात असतं. प्रत्येक आदेशासाठी व वस्तूसाठी स्वतंत्र आदेश वेळापत्रक तयार करावं लागत असतं. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तुमचा यंत्र वेळापत्रक, मशीन शेड्यूलिंग. ज्या व्यवसायात
मागणीपूर्व व मोठ्या प्रमाणावरील उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्या व्यवसायात मागणीपूर्व व मोठ्या प्रमाणावरील उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो अशा व्यवसायात जे वेळापत्रक तयार केले जाते त्यास यंत्र वेळापत्रक असे म्हणतात. लक्षात ठेवा MCQ साठी हे बऱ्यापैकी MCQ मी तुम्हाला आता सांगते लेक्चरमध्ये. यंत्र वेळापत्रक ज्या व्यवसायात मागणीपूर्व व मोठ्या प्रमाणावरील उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्या व्यवसायात मागणीपूर्व व मोठ्या प्रमाणात उत्पादन पद्धतीचा अवलंब केला जातो अशा व्यवसायात जे वेळापत्रक तयार केले जाते त्यास यंत्र वेळापत्रक असे म्हणतात. प्रत्येक यंत्रासाठी स्वतंत्र यंत्र वेळापत्रक तयार केले जाते. प्रत्येक यंत्र वेगवेगळ्या वस्तूवर संबंधित क्रिया करण्यासाठी किती वेळ लावेल हे यंत्र वेळापत्रकामध्ये ठरवले जात असते. म्हणजेच यंत्राची जी कॅपॅसिटी असते ती यंत्र वेळापत्रकामध्ये निश्चित केली जात असते. प्रत्येक यंत्र वेगवेगळ्या वस्तू संबंधित क्रिया करण्यासाठी किती वेळ लावेल हे त्या यंत्र वेळापत्रकात ठरवलं जात असतं. ओके. त्यानंतरचा टाईप आहे तुमचा आणीबाणी मार्ग वेळापत्रक. क्रिटिकल पाथ शेड्यूलिंग. त्यामध्ये काय सांगितले? उत्पादन प्रक्रियेमधील सर्व क्रिया सारख्याच. लक्षात घ्या, उत्पादन प्रक्रियेमधील सर्व क्रिया सारख्याच समान महत्त्वाच्या नसतात. उत्पादन प्रक्रियेमध्ये सर्व क्रिया सारख्या आणि समान महत्त्वाच्या नसतात. म्हणजेच काही क्रिया जास्त महत्त्वाच्या तर असतील आणि काही क्रिया कमी महत्त्वाच्या असतात. अशा परिस्थितीमध्ये महत्त्वाच्या क्रिया पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेवर अंतिम वस्तूच्या पूर्णतेची तारीख वेळ अवलंबून असते. ओके. लक्षात घ्या, काही क्रिया उत्पादन प्रक्रियेमध्ये सर्व क्रिया सारख्या नसतात. सर्व क्रियांना समान महत्त्व नसतं. ओके. काही क्रिया असतात त्यांना जास्त महत्त्व असतं, काही क्रिया असतात त्यांना कमी महत्त्व असतं. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या क्रिया पूर्ण होण्यास लागणारा जो वेळ आहे त्या वेळेवरती अंतिम वस्तू पूर्णतेची तारीख वेळ अवलंबून असते. ओके. त्याबरोबर उत्पादनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या क्रिया काही असाधारण आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आणि काही असाधारण आणीबाणी परिस्थिती उद्भवल्याने निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी जे स्वतंत्र वेळापत्रक तयार केलं जातं त्यास आणीबाणी वेळापत्रक असे म्हणतात. लक्षात ठेवा, MCQ साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे. ओके. काय सांगितलंय? उत्पादन प्रक्रियेमध्ये सर्व क्रिया सारख्या नसतात. त्यांना सर्व क्रियांना समान महत्त्व नसतं. काही क्रिया असतात त्यांना जास्त महत्त्वाच्या असतात, काही क्रिया असतात त्या कमी महत्त्वाच्या असतात. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या क्रिया पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेवर अंतिम वस्तूच्या पूर्णतेची तारीख अवलंबून असते. महत्त्वाच्या क्रिया पूर्ण होण्यासाठी अंतिम वस्तूच्या पूर्णतेची तारीख त्याच्यावरती अवलंबून असते. ओके. देन उत्पादनाच्या प्रक्रियेतील काही महत्त्वाच्या क्रिया त्यांच्यामध्ये असाधारण आणीबाणीची परिस्थिती जर उद्भवली तर ती निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी जे स्वतंत्र वेळापत्रक तयार करतात त्याला आणीबाणीचं वेळापत्रक असं म्हणतात. ओके. देन आता आहे कार्यवेळापत्रक नियंत्रण तक्ते. कंट्रोल चार्ट इन शेड्यूलिंग. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा,
कार्य वेळापत्रकातील नियंत्रण तक्ते, त्यामध्ये औद्योगिक व्यवस्थापनात नियंत्रणाच्या अचूकतेसाठी नियंत्रण तक्त्याचा व नकाशाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. लक्षात ठेवा MCQ साठी. ओके. औद्योगिक व्यवस्थापनात नियंत्रणाच्या अचूकतेसाठी, नियंत्रण हे अचूक राहण्यासाठी नियंत्रण तक्त्यांचा नकाशाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात औद्योगिक व्यवस्थापनात. ओके. कार्य वेळापत्रकामध्ये नियंत्रण तक्ते महत्वाची भूमिका बजावत असतात. कार्य वेळापत्रकात नियंत्रण तक्ते ही महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याबरोबर नियोजित वेळ, प्रमाण व कार्य करण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ, नियोजित वेळ, प्रमाण व कार्य करण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ, प्रमाण याची माहिती त्वरित, व्यवस्थित, परिपूर्ण, दृश्य स्वरूपात नोंदवण्याचे एक साधन म्हणजे नियंत्रण तक्ते होय. लक्षात ठेवा MCQ साठी नियंत्रण तक्ते म्हणजे काय? तर नियंत्रण तक्ते म्हणजे नियोजित वेळ, प्रमाण, कार्य करण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ, प्रमाण याची माहिती त्वरित, व्यवस्थित, परिपूर्ण, दृश्य स्वरूपात नोंदविण्याचे एक साधन म्हणजे नियंत्रण तक्ते होय. ओके. नियंत्रण तक्त्यामुळे सुलभपणे व कार्यक्षमतेने नियंत्रण कार्य करता येते. नियंत्रण तक्त्यामुळे सुलभपणे व कार्यक्षमतेने नियंत्रण कार्य करता येते. कार्य वेळापत्रकात खालील नियंत्रण तक्त्यांचा उपयोग केला जातो. आता कोणते कोणते नियंत्रण तक्ते असतील? त्यामध्ये नियंत्रण तक्त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये काय बघितलं आपण की नियंत्रण तक्त्याचा उपयोग कुठे जास्त प्रमाणात केला जात असतो? तर औद्योगिक व्यवस्थापनात नियंत्रणाच्या अचूकतेसाठी. लक्षात ठेवा MCQ साठी. त्यानंतर कार्य वेळापत्रकामध्ये महत्वाची भूमिका कुणाची असते? तर नियंत्रण तक्त्यांची असते. त्यानंतर नियंत्रण तक्ते म्हणजे काय? ओके. 2-3 MCQ इथंच होतात. सो लक्षात ठेवा. नियंत्रण तक्ते कोणते कोणते सांगितले? 3 नियंत्रण तक्ते आहेत. त्यामध्ये मशीन लोड चार्ट, प्रोजेक्ट लेआउट चार्ट आणि प्रोग्रेस चार्ट. त्यामध्ये यंत्रभार तक्ता, प्रकल्प रचना तक्ता, प्रगती तक्ता. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. आउट ऑफ मार्क्स सहज जाऊ शकतात. यंत्रभार तक्ता सगळं पॉइंट लक्षात असले तरी ओके, ठीक आहे, एक्सप्लेनेशन करता येतं. यंत्रभार तक्ता यामध्ये काय सांगितलंय? विशिष्ट यंत्रावरील कामाचा बोजा भार दर्शवणाऱ्या तक्त्यास यंत्रभार तक्ता म्हणतात. लक्षात ठेवा MCQ साठी. किती MCQ पटापट इथं तयार होत आहेत. विशिष्ट यंत्रावरील कामाचा बोजा भार दर्शवणाऱ्या तक्त्याला यंत्रभार तक्ता म्हणतात. नावातच आहे बघा, यंत्रभार तक्ता. मग यामध्ये काय येणार? विशिष्ट यंत्रावरील कामाचा बोजा किंवा भार दर्शवणारा तक्ता म्हणजे यंत्रभार तक्ता. या तक्त्यामुळे यंत्राची उत्पादन क्षमता, यंत्रावर सोपवलेली कार्यभार व यंत्रावरती कार्यभार कमी आहे का जास्त आहे हे समजते. यंत्रावर सोपवलेला कार्यभार, त्याबरोबर त्याची उत्पादन क्षमता समजते. यासाठी नॅट तक्ता वापरला जातो. लक्षात ठेवा MCQ साठी. यंत्रावर सोपवलेला कार्यभार व यंत्रभार समजण्यासाठी कोणता तक्ता वापरला जातो? तर त्यासाठी नॅट तक्ता वापरला जातो. देन प्रकल्प रचना तक्ता. यामध्ये प्रोजेक्ट लेआउट चार्ट. यामध्ये काय सांगितलंय? प्रोजेक्ट लेआउट चार्ट. यामध्ये या तक्त्यामुळे प्रत्येक यंत्रावर, कामगारावर किती काम सोपवलं आहे, ओके, अधिकाऱ्यांच्या कामासाठी कोणते यंत्र, कामगार किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे समजतं. लक्षात ठेवा. लेआउट चार्ट मध्ये, प्रोजेक्ट लेआउट चार्ट मध्ये प्रकल्प रचना तक्ता, यामध्ये या तक्त्यामुळे प्रत्येक यंत्रावर कामगार किती यंत्रावर, त्याचबरोबर कामगारांवर किती काम सोपवले आहे, अधिकाऱ्यांच्या कामासाठी कोणती यंत्र आहे, कामगार किती प्रमाणात उपलब्ध आहेत हे समजतं. तसेच या तक्त्यामुळे कार्यसाध्यतेचा क्रम समजतो.
ओके. प्रकल्प रचना तक्ता यामध्ये काय, किती यंत्रांवरती किती काम संपवलंय, किती कामगारांवरती किती काम संपवलंय, अधिकाऱ्यांच्या कामासाठी कोणते यंत्र आहेत, कामगार किती प्रमाणात उपलब्ध आहेत, हे प्रकल्प रचना तक्त्यामधून समजत असतं आपल्याला. ओके. देन आहे प्रगती तक्ता. तिसरा आहे प्रगती तक्ता. प्रगती तक्त्यामध्ये प्रगती तक्त्यामध्ये प्रोग्रेस चार्ट मध्ये कार्य वेळापत्रकानुसार कार्यरत असलेल्या कार्याची प्रगती दर्शवणारा तक्ता म्हणजे प्रगती तक्ता होय. लक्षात ठेवा MCQ साठी. ओके. कार्य वेळापत्रकानुसार कार्यरत असलेल्या कार्याची प्रगती दर्शवणारा तक्ता म्हणजे प्रगती तक्ता होय. कार्य वेळापत्रकानुसार कार्यरत असलेल्या कार्याची प्रगती दर्शवणारा तक्ता म्हणजे प्रगती तक्ता होय. कार्य वेळापत्रकानुसार कार्यरत असलेल्या कार्याची प्रगती दर्शवणारा तक्ता म्हणजे प्रगती तक्ता होय. कार्याची प्रगती कार्य वेळापत्रकानुसार होत नसेल तर त्यामागे कोणती कारणं असतील ती कारणं शोधून त्याविरुद्ध अचूक असणाऱ्या उपाययोजनाची निर्मिती करणे या प्रगती तक्त्यामुळे शक्य होते. लक्षात ठेवा MCQ साठी प्रगती तक्त्यामुळे काय शक्य होतं, तर कार्याची प्रगती ही वेळापत्रकानुसार होत आहे का, ती जर होत नसेल तर त्यामागे कोणती कारणं आहेत ते शोध घेऊन त्यांचा अचूक त्याच्यावरती उपाययोजना करणे हे प्रगती तक्त्यामुळे शक्य होत असते. याशिवाय यासाठी गॅन्टचा तक्ता वापरला जातो. लक्षात ठेवा, गॅन्टचा तक्ता यासाठी वापरला जातो. या तक्त्यामुळे कोणते कार्य वेळापत्रकापेक्षा कमी किंवा अधिक वेगाने होत आहे हे समजून येत असते प्रगती तक्त्यात. प्रगती तक्त्यामध्ये कोणते कार्य वेळापत्रकापेक्षा कमी किंवा अधिक वेगाने होते हे समजून येतं आपल्याला. ओके. याशिवाय कार्य वेळापत्रकामध्ये वक्र तक्ता, स्तंभ तक्ता, यांत्रिक तक्ता इत्यादी तक्त्यांचा चार्टचा उपयोग केला जातो. लक्षात घ्या. याशिवाय या 3 यंत्रभार तक्ता, प्रकल्प रचना तक्ता, प्रगती तक्ता याशिवाय कार्य वेळापत्रकामध्ये वक्र तक्ता, स्तंभ तक्ता, यांत्रिक तक्ता इत्यादी तक्त्यांचा उपयोग केला जातो. ओके. त्यानंतर आहे कार्य वेळापत्रकाचे फायदे. आपण काय काय बघितलं कार्य वेळापत्रकामध्ये, तर कार्य वेळापत्रक म्हणजे काय, त्याच्या व्याख्या बघितल्या, त्याचे उद्देश बघितले आणि त्याचे प्रकार बघितले, जे की 6 आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण वेळापत्रक, क्रिया किंवा उत्पादन वेळापत्रक, सूक्ष्म क्रिया वेळापत्रक, आदेश वेळापत्रक, यंत्र वेळापत्रक, आणीबाणी मार्ग वेळापत्रक. त्याचबरोबर कार्य वेळापत्रकातील नियंत्रण करणारे तक्ते बघितले. त्यामध्ये 3 तक्ते बघितलेत आपण, यंत्रभार तक्ता, प्रकल्प रचना तक्ता आणि प्रगती तक्ता. ओके. त्यानंतर कार्य वेळापत्रकाचे फायदे. आता तुम्हाला 13 पॉइंट मध्ये इथं फायदे दिलेले आहेत आणि ते लाईन बाय लाईन 1 लाईन मध्ये असणार आहेत. ओके. त्यामध्ये पहिला फायदा आहे, लक्षात घ्या, कार्य वेळापत्रकामुळे उत्पादन संघटनेस किंवा व्यवसायास अनेक प्रकारचे फायदे प्राप्त होत असतात. त्यामध्ये पहिला फायदा आहे, उत्पादन कार्यातील प्रत्येक क्रियेची वेळ निश्चित केली असल्यामुळे अंतिम वस्तूचे उत्पादन योग्य वेळेमध्ये करणे शक्य होते, जे की अतिशय महत्वाचं असतं. कार्य वेळापत्रकामध्ये प्रत्येक क्रिया ही वेळेमध्ये त्या ठराविक कालावधीमध्ये कंप्लीट होणं अतिशय महत्वाचं असतं. त्यासाठी एक ठराविक वेळ ठरवलेली असते. ओके. त्यामुळे काय होतं, अंतिम जी वस्तू निर्माण होणार आहे, अंतिम वस्तूचं उत्पादन ही योग्य वेळेमध्ये करणे शक्य होते व्यावसायिकाला.
त्यानंतरचा श्रम तासाचा, यंत्र तासाचा कमाल पर्याप्त वापर करता येतो. कार्य वेळापत्रकामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांचं जे वेळापत्रक असेल कामाचं तासाचं, तेवढ्या तासामध्ये कर्मचाऱ्यांकडून यंत्रांकडून पर्याप्त वापर हा करता येतो. त्यांच्याकडून पुरेशा प्रमाणात काम त्यांच्याकडून करून घेता येतं. ओके, एका पर्टिक्युलर टाइम मध्ये. त्यानंतरचा फायदा आहे उत्पादन साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करता येतो. अतिशय महत्वाचा आहे हे. ओके, कार्य वेळापत्रक असल्यामुळे व्यवसायामध्ये उत्पादन जी साधन सामग्री असते त्याचा पुरेपूर वापर करून घेता येतो. त्याचा अपव्यय टाळला जातो. म्हणजे त्याचा दुरुपयोग न करता त्याचा प्रॉपर यूज हा आपल्या व्यवसायासाठी, आपल्या प्रोडक्शनसाठी कसा होईल याचा विचार इथं केला जात असतो. त्याचबरोबर चौथा फायदा आहे योग्य नियंत्रण तक्त्याचा वापर करून कार्यप्रवाह कार्यक्षम नियंत्रण ठेवता येते. जे काही आपण 3 तक्ते बघितले, यंत्रभार तक्ता बघितला, प्रकल्प रचना तक्ता बघितला, प्रगती तक्ता बघितला, त्यामध्ये योग्य नियंत्रण तक्त्याचा वापर करून जो काही कार्यप्रवाह आपला असणार आहे त्या कार्यप्रवाहाचं जे कार्यक्षमता त्याची जी असेल त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवता येतं आपल्याला. हा एक फायदा होतो कार्य वेळापत्रकामुळे. त्याचबरोबर ग्राहकांनी दिलेल्या आदेशाची पूर्तता योग्य मुदतीमध्ये करता येते. ग्राहकांची ज्या वेळेला डिमांड असते त्यावेळेला त्यांच्या आदेशानुसार ज्या वस्तू बनवल्या जातात त्या ठराविक वेळेमध्ये बनवलेल्या असल्यामुळे त्यांच्यासाठी एक ठराविक वेळापत्रक तयार केलं जात असतं आणि त्या वेळापत्रकानुसार त्या आदेशांची पूर्तता त्या मुदतीमध्ये हव्या त्या टायमिंग मध्ये करता येते. ओके, त्यानंतर उत्पादन संघटनेच्या कार्यक्षमतेत व उत्पादकतेमध्ये निश्चितच वाढ होत असते. ओके, कार्य वेळापत्रकामुळे काय होतं, उत्पादन संघटनेची जी कार्यक्षमता आहे तिची जी उत्पादकता आहे याच्यामध्ये वाढ होत असते. कारण प्रत्येक क्रियेसाठी एक ठराविक वेळ, एक पर्टिक्युलर टाइम ठरवून दिलेला असतो. त्या वेळेमध्येच ती क्रिया पूर्ण होत असते. त्यामुळे उत्पादकता जी आहे ती वाढण्यास तयार असते, ती वाढत असते. ओके, वाढणार ही निश्चित असते. त्याचबरोबर 7वा फायदा आहे उत्पादन वेळेचा अपव्यय टाळून उत्पादन वेळेत बचत करता येते. आता सांगितलं कार्य वेळापत्रकाचं काम काय असतं किंवा कार्य वेळापत्रकामध्ये काय केलं जात असतं. प्रत्येक क्रिया ही त्या ठराविक वेळेमध्ये होईल हे ठरवलं जात असतं. ती क्रिया सुरू होण्यापूर्वी आणि ती सुरू होईपर्यंत तिला किती कालावधी लागणार आहे याचं टायमिंग तिथे ठरवलेलं असतं. तिला लागणारा वेळ ठरवला जात असतो. त्यामुळं जे काही उत्पादन वेळ होणार आहे ते तेवढ्याच वेळेत होणार यासाठी ते ठरवलं जात असतं. त्यामुळे काय होतं, आपला वेळ हा वेस्ट वाया जात नाही, वेळेचा अपव्यय टाळला जातो, उलट वेळेची बचतच होते. 8वा फायदा आहे उत्पादन कार्यप्रवाहास योग्य गती व सातत्य निर्माण होते. जो काही कार्य वेळापत्रक बनवल्यामुळं काय होतं, उत्पादन कार्य हे अखंडितपणे नॉन स्टॉप हे प्रोसेस मध्ये योग्य गतीमध्ये कार्यरत असतं. ओके, त्यानंतरचा 9वा फायदा आहे उत्पादन प्रक्रियेस योग्य शिस्त व अचूकता प्राप्त होते. वेळापत्रक ठरवलेलं असल्यामुळे ज्या काही क्रिया होणार आहेत त्या क्रिया योग्य शिस्तीमध्ये होत असतात, अचूकतेमध्ये होत असतात. कारण प्रत्येक क्रियेला एक पर्टिक्युलर टाइम ठरवून दिलेला असतो की त्या क्रियेमध्ये त्या वेळेमध्ये ती क्रिया होणार, ती संपली की लगेच दुसरी क्रिया स्टार्ट असते. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही. त्याचबरोबर ती कंटिन्युटी त्या कार्यप्रवाहाची सुरू असते. त्याचबरोबर शिस्तीनं आणि अचूकता त्यामध्ये प्राप्त होते. त्यानंतरचा 10वा फायदा आहे सर्व विभाग यंत्रे, कामगार यांच्यामध्ये कामाची समान विभागणी करणे शक्य होते. कार्य वेळापत्रकामध्ये काय केलं जात असतं, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कामाचं डिवायडेशन केलं जात असतं. प्रत्येक अधिकाऱ्यांवाईज, उपविभाग असतील, विभाग असतील, या विभागांवाईज, कर्मचाऱ्यांवाईज, यंत्रावाईज असं डिपार्टमेंट वाईज काय केलं जात असतं, समान कामाची विभागणी केली जात असते. जेणेकरून कमी श्रमामध्ये योग्य वेळेमध्ये
योग्य गतीमध्ये ते काम पूर्ण होईल. ओके, त्यासाठी सर्व विभाग, यंत्रे, कामगार यांच्यामध्ये कामाची समान विभागणी करणे शक्य होत असते. त्यानंतरचा 11वा फायदा आहे, कार्यक्षम वेळापत्रकामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे. कार्यक्षम वेळापत्रकामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे व उत्पादन खर्चात बचत करणे सहज शक्य होते. कार्यक्षम वेळापत्रकामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि उत्पादन खर्चामध्ये बचत करणे हे सहज शक्य होते. कार्यक वेळापत्रक काय करत असतं, कार्य वेळापत्रकामध्ये ठरलेल्या गोष्टी असतात ज्या की त्या गोष्टींसाठी एक पर्टिक्युलर टायमिंग ठरवलं जात असतं. त्या क्रिया, उत्पादनाच्या क्रिया ज्या वेगवेगळ्या होत असतील त्यामध्ये त्या क्रिया त्या ठराविक वेळेमध्ये पूर्ण होत असतात. ओके, आणि उत्पादनाच्या क्रिया ह्या ठराविक वेळेमध्ये पूर्ण होत असल्यामुळे कमी वेळेमध्ये आवश्यक त्या क्रिया पूर्ण करून घेतल्या जात असतात. त्याचबरोबर उत्पादन खर्च जो आहे तो कमी कसा होईल, कमी उत्पादन खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याचा विचार कार्य वेळापत्रकामध्ये केला जात असतो. ओके, 12वा फायदा आहे, कार्य वेळापत्रकामुळे विविध विभाग, उपविभाग व त्यांच्या कार्यात योग्य तो समन्वय, सुसंवाद प्रस्थापित करता येतो. हे एक अतिशय महत्वाचा फायदा आहे की व्यवसायामध्ये डिपार्टमेंट वाईज अतिशय वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. त्या डिपार्टमेंट वाईज काम केलं जात असतं, कामाचं डिवायडेशन केलं जात असतं, परंतु त्या पूर्ण विभागामध्ये, डिपार्टमेंटमध्ये समन्वय असणं अतिशय महत्वाचं असतं. ओके, समन्वय प्रस्थापित करण्यासाठी कार्य वेळापत्रक हे अतिशय महत्वाचं काम करत असतं. त्यानंतर लास्टचा 13वा फायदा आहे, ओके, कार्य वेळापत्रकाचा, तो म्हणजे अचूक वेळापत्रक. लक्ष देऊन ऐकायचं, एमसीक्यू साठी तुम्हाला विचारलं जाणार आहे. अचूक वेळापत्रक व त्याच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे उत्पादनाचे ध्येय योग्य वेळेत साध्य होते. लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी अचूक वेळापत्रक असेल, त्याचं काटेकोर अंमलबजावणी केली जात असेल, त्यामुळे काय होतं, उत्पादनाचं ध्येय जे आहे आपलं, ओके, आपला गोल जो असेल बिझनेस मधला, तो अचीव करण्यासाठी तो योग्य वेळेमध्ये आपण अचीव करू शकतो. आपलं ते ध्येय योग्य वेळेमध्ये साध्य होत असतं. आणि जर आपलं ध्येय योग्य वेळेमध्ये साध्य होत असेल तर आपला उत्पादन संस्थेचा नफा हा वाढणार असतो, आपल्या संस्थेचा नावलौकिक हा वाढणार असतो. ओके, काय काय पाहिलं आपण ह्याच्यामध्ये, कार्य वेळापत्रकाचं इंट्रोडक्शन पाहिलं, त्याच्या डेफिनेशन पाहिल्या, त्याचे उद्देश काही पाहिले, त्यानंतर त्याचे 6 प्रकार आपण पाहिले. 6 प्रकारामध्ये सर्वसाधारण वेळापत्रक, त्यानंतर क्रिया किंवा उत्पादन वेळापत्रक, त्यानंतर सूक्ष्म क्रिया वेळापत्रक, त्यानंतर आदेश वेळापत्रक, यंत्र वेळापत्रक, आणीबाणी मार्ग वेळापत्रक, असे 6 वेळापत्रकाचे आपण प्रकार बघितले त्यामध्ये. ओके, त्यानंतर कार्य वेळापत्रकातील नियंत्रण तक्ते, त्यामध्ये आपण 3 तक्ते बघितले. त्यामध्ये यंत्रभार तक्ता, प्रकल्प रचना तक्ता, प्रगती तक्ता. ओके, त्यानंतर आपण काय पाहिलं, कार्य वेळापत्रकाचे फायदे पाहिले. ते 13 पॉइंट मध्ये होते, लाईन बाय लाईन, 1 लाईन मध्ये. ओके, सो ते आपण पाहिले. नेक्स्ट लेक्चरला आपण कार्य प्रारंभ आदेश देणे हे तंत्र आहे, कार्य नियंत्रणाची तंत्रे बघतोय ना आपण. सो उत्पादन नियंत्रणाच्या तंत्रामध्ये 2 तंत्र आपण बघितली, त्यामध्ये मार्ग निर्धारण असेल आणि त्याबरोबर कार्य वेळापत्रक असेल. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण ते बघणार म्हणजे कार्यप्रारंभ आदेश देणे, हे जे आपलं तंत्र असेल उत्पादन नियंत्रणाचं, हे तंत्र आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचं नाव मेन्शन करा, जे की अतिशय महत्वाचं आहे. आणि लेक्चर मध्ये सांगत असते की मी हे महत्वाचं आहे, हे एमसीक्यू ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्यावेळेला काय करत चला की प्रॉपर त्याच्या नोट्स काढत चला, जेणेकरून तुम्हाला एक्झामला अवघड जाणार नाही, एक्झामला तुम्हाला इझी जाईल, एक्झाम तुमची इझी तुम्ही पास आउट व्हाल. सो त्यासाठी तुम्हाला एमसीक्यू माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्यावेळेला मी तुम्हाला सांगत असते की हे
महत्वाचं आहे, हे MCQ ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, तर त्याच्याकडे लक्ष द्या, प्रॉपर नोट्स काढा, स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम ही अतिशय सोपी जाईल. TYची तुमची लास्ट सेमिस्टर आहे. लास्ट सेमिस्टर चांगल्या मार्क्सने पास होणं तुमचं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आता तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होते. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया कार्यप्रारंभ आदेश देणे. ओके, थँक्यू.